येस. सो बेस्ट ऍक्ट्रेस तुला मिळालेला आहे, काय सांगशील? मी खूप आनंदी आहे. म्हणजे इथं पीसला येऊन हा अवॉर्ड मिळणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप प्रयत्न केले आणि मेहनत रंग आली असं मला वाटते. आम्हाला तुझी चित्रपटातली भूमिका काय आहे ते आम्हाला सांगशील. तू कशी चित्रपटाकडे वळाली ते सांगशील, तुझं स्ट्रगल काय होतं इथपर्यंतचं तेही सांगशील. हा, मी छबिला या फिल्म मध्ये मुलाच्या आईचं रोल केलेला आहे आणि माझं MA थिएटर आर्ट्स अँड फिल्म्स ऑलरेडी झालेलं आहे. हा, याआधी मला एक शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्ट्रेस 2 वेळेस अवॉर्ड मिळालेले आहेत आणि हा पीफ मधला हा फीचर फिल्म साठी पहिला. तर मी खूप आनंदी आहे आणि थँक्यू सो मच पीफ. तू तुझ्या घरच्यांनी कसं सपोर्ट करतो तुला या सगळ्यांसाठी, काय सांगशील? कुठून आली आहेस? मी एक मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते. मला वडील नाहीये. मी 8-9 वर्षाची असताना डेथ झाला त्यांचा. तर मी बेसिकली बिदरची आहे. तसं लातूरलाही माझं घर आहे. दोन्ही ठिकाणी राहते करते मी. तर वडील नसल्यामुळे घरचं बॅकग्राऊंड जे आहे ना ते मेडिकल ऑफिसर, आजोबा मेडिकल ऑफिसर, पप्पा मेडिकल ऑफिसर होते, आजी नर्स. तर अशा फॅमिली बॅकग्राऊंड मधून मी एकदम ह्या फील्ड मध्ये वळाली ना, तर घरच्यांचा थोडा हे होता. पण नंतर नंतर जेव्हा मला अवॉर्ड मिळाले तेव्हा आता थोडं साथ देत आहेत मला. आधी म्हणजे किती केलं तर थोडं असतंच म्हणजे कुठेतरी. चित्रपट मुळातच आपला खूप ग्लोबली गेलेला आहे. या चित्रपटाविषयी तुझ्या चित्रपटाविषयी काय सांगशील? काय थीम होतं हे? प्रेक्षकांना काय भावलं असेल? तुझं कुठलं काम आवडलंय जास्त असं तुला वाटतं? हे जे फिल्म आहे ना ती ऍक्च्युली अशा कम्युनिटी बद्दल आहे जी आपल्या कोणालाही माहित नाही, म्हणजे कळून न कळत म्हणजे कुठेतरी लपलेली आहे. ही रिअल कम्युनिटी आहे. जे मुलं 10-12 वर्षापर्यंतचे जे मुलं आणि मुली असतात ना ते दगडफोड करतात आणि त्यांना शिक्षण किंवा टेक्नॉलॉजी या गोष्टींबद्दल ज्ञान नाहीच आहे मुळात. म्हणजे ते एकदम वेगळे आहेत आणि हा, आणि त्या त्या कम्युनिटी मधले कोणी असं विचार नाही करत की आपण शिक्षण शिकावं किंवा बाहेर जावं. त्यांचे फोर फादर यातच गेले. ते दगडफोड करतेच, डोळा कुणाचा फुटतो तरी एका डोळ्याने ते फोडतात. आणि ही रिअल फॅमिलीवर म्हणजे रिअल कम्युनिटी पाहिली आहे आम्ही. त्यामुळे मला करायला आनंद. काय अभ्यास करायला लागला, काय काय केलं, काय वाचलं? यासाठी खरं सांगू तर 2-3 दिवस आम्ही आधी जाऊन राहिलो त्या लोकेशनवर. त्या लोकांशी बोलणी वगैरे झाली आमची आणि पाहिलं की ते कसे काम करतात. दगड फोडायची आम्ही प्रॅक्टिस केली. अक्षरशः माझा जो आर्टिस्ट होता त्याच्या हाताला आहे ना म्हणजे असे हे झालेले गाठी आले होते दगड फोडून. आणि आम्ही ते केलं. कम्प्लीट टाइम झालो होतो आम्ही आणि स्किन आहे ना आमची अशी वरची निघू लागली होती. हो ना, आता भेटलं. आता सगळंच भेटलं. पुढे काय करायचं? पुढे ऍक्टिंगच करायचं. आता नाही सोडणार. हे माझ्यासाठी ऑक्सिजनचं काम केलं. आज जो हा प्राइज मिळाला ना मला, खूप खूप मोठी गोष्ट आहे. हो. नाही. काय सांगशील तू नवीन येणाऱ्या लोकांना? हा, मी एक सांगेन की वेळ द्या आई वडिलांनाही. जर तुमची इच्छा ह्या फील्ड मध्ये यायची असेल तर कन्व्हिन्स करा. जर ते तुमच्यावर प्रेम करतील तर नक्की तुम्हाला वेळ देतील आणि तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील. बस एवढं.